हाय गाईज, हाऊ आर यू? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण एक खूप छान टॉपिक घेणार आहोत आणि तो टॉपिक एकदा समजून घेतला तर आपल्याला तो टॉपिक समजून घेतल्यानंतर जे काही आपल्याला सेंटेन्स बनवता येतील त्याने आपला कॉन्फिडन्स खूप छान वाढू शकतो. म्हणजेच काय, आपण प्रिपोजिशनचा सध्या अभ्यास करतोय तर आज आपण बाय विषयी घेऊ. हा एक बाय आहे ना, त्याचं जर एक रूप असेल बाय, तर त्याचे त्या एका रूपाचे चार प्रकार त्याचे रूप वेगवेगळे दाखवतो. जसं की बायचा उपयोग आपण करू शकतो की तू जे ट्रॅव्हल करते ते कशाने करते, कशाच्या माध्यमातून करते हे सांगण्यासाठी बाय वापरला जातो. नंतर आपण हे म्हणू शकतो कोणी केलं असं सांगायचं असेल तर ते बाय वापरला जातो. नंतर आपल्याला सांगायचं की कोणाच्या जवळ, हे जवळ सांगायचं असतं त्यावेळेस बायचा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर सांगायचं की किती वाजेपर्यंत, तिथे सुद्धा बायचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे बायला आपण खूप छानपैकी समजून घेऊ आणि वेगवेगळ्या त्याच्या रूपांना जाणून घेतल्यानंतर वेगवेगळे आपण सेंटेन्स बनवू शकतो. चला आता आपण सुरुवात करूया. लेट्स बिगिन. कशाने? बाय बाय म्हणजे कशाने. नंतर कशाने. नंतर आपल्याला सांगायचं आहे कोणाकडून. कोणाकडून. नंतर सांगायचं आहे कोणाजवळ. आणि नंतर सांगायचं आहे कितीपर्यंत. हे बायचे चार समजून घ्या. आता आपल्याला सांगायचं आहे की मी बसने जाते, तर काही आय गो टू बाय बस. मी बसने जाते, ती बसने प्रवास करते. म्हणजेच काय, शी ट्रॅव्हल्स बाय. ती बसने प्रवास करते, बस नाहीतर ट्रेन. मी बाईकने कामाला जाते. आय गो टू वर्क बाय बाईक. अशा प्रकारे बायने कशाने कशाच्या माध्यमातून जातो ते सांगण्यासाठी आपण बायचा उपयोग करू शकतो. नंतर सांगायचंय कोणाकडून. मला सांगायचंय हा केक आईने बनवला आहे. तर कसं सांगायचंय, दिस केक वॉज मेड बाय माय मदर. नंतर सांगायचे मला हे पत्र राहुलने लिहिलं आहे. कोणी लिहिलं आहे? राहुलने. तर काय सांगायचंय, दिस लेटर was written by राहुल. अशा प्रकारे आपण ते कोणामार्फत, कोणी लिहिलं ते सांगण्यासाठी आवर्जून कोणी केलं तर बाय माय मदर आणि कोणी लिहिलं तर राहुल. तर अशा प्रकारे आपण बायचे दोन रूप पाहून घेतो. ती खिडकी जवळ बसली आहे, बसत आहे. शी इज सिटिंग बाय द विंडोज. तो माझ्या जवळ राहत आहे. ही इज लिव्हिंग बाय मी. टेबल दरवाजा जवळ आहे. द टेबल इज बाय डोअर. अशा प्रकारे आपल्याला ती कशाच्या जवळ आहे ते जे सांगायचंय त्यावेळेस बाय ने आपण सेंटेन्स बनवू शकतो. त्याच्यानंतर खूप छानपैकी समजून घेऊ पर्यंत. जसं की मी 6 वाजेपर्यंत येईल. म्हणजेच कसं की आय विल कम बाय 6 PM. मी 8 वाजेपर्यंत स्वयंपाक करेन. आय कुक फूड बाय 8 PM. म्हणजे मी किती वाजेपर्यंत
काम करते ते सांगायचे त्यावेळेस बाय आपण वापरायचं. अशा प्रकारे बायचा उपयोग आपण कशाने, कोणाकडून, जवळ आणि पर्यंत अशा प्रकारे समजून घेऊ आणि खूप छानपैकी सेंटेन्स बनवू. ह्याला आपण खूप छानपैकी समजून घेतल्यामुळे आपण भरपूर सेंटेन्स म्हणू शकतो सहज आणि आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो. कारण बाय हा असा प्रिपोजिशन आहे, तो टायमिंगसाठी आहे, कोणाकडून काम केलंय त्याच्यासाठी आहे, जवळसाठी आहे आणि कशाच्या माध्यमातून आपण ट्रॅव्हल करतो त्याच्यासाठी सुद्धा बाय वापरला जातो. अशा प्रकारे बायचे आपण वेगवेगळे यूज पाहितला, त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच सोपं जाऊ शकतो. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच प्रॅक्टिस करा, म्हणजे खूप छानपैकी आपल्याला फ्लुएंटली इंग्लिश बोलायला जमू शकतं आणि तेच आपलं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. तर चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.